नाही नाही 2-3 दिवस मी नाहीच आहे रे. हो चाललोच आहे मी, निघतोय. बरं ठीक आहे, तू नंतर फोन कर, मी आता घाईत आहे जरा. हा पूनम, अगं रडत काय बसलेस, चल ना, निघायचंय ना आपल्याला. बाबा हा बोलावलं? हो. अरे काय झालं? आम्ही दोघं आता पुण्याला निघालोय. सुलेखाचा फोन आला होता. काल रात्रीपासून मामा गायब आहेत. काय? कुठे गेल्यात काही कळतच नाहीये. मी पण येतो. तू यायची गरज नाहीये, आम्ही दोघं जण जातो, बघतो परिस्थिती, मग फोन करतो. तू थांब इथे कोणीतरी हवं ना, आणि तुझी काय महत्वाची कामं असतील ती कर. बाबा कामं थांबतील ना? बरं तुम्ही भाईला कळवलेत का? नाही, आपल्या तिघांशिवाय कोणालाच माहित नाही. असं काय करताय? त्याच्या पुण्यात खूप ओळखी असतील, उपयोग होईल ना. अरे मान्य आहे, पण त्याला काय वाटेल, प्रत्येक वेळेला आपल्याला गरज असली की आपण फोन करतो. काही वाटणार नाही, तो चिडेल त्याला वेळच्या वेळी कळवलं नाही तर. तुम्ही करताय का मी फोन करू? नाही करतो मी. पूनम बास आता, चल आवर. हॅलो, हा चंदू, हा मी बोलतोय रे बाळ. अरे एक छोटासा गोंधळ झालाय, म्हणजे आम्ही पुण्याला जातोय आता. तुला काय बोलायचं होतं? हो. बोल ना. मग तुला घाई आहे? नाही घाई नाही, टेक युअर ओन टाइम. आय जस्ट वॉन्टेड टू से सॉरी. सॉरी? चुकले मी, मला माफ कर. कशाबद्दल बोलतेस तू? पण त्या दिवशी दादावरून भांडलो आणि मी तुला. इट्स ओके, विसर ग. नो इट्स नॉट ओके. दादानं विश्वास तोडलाय माझा. साहिल, तुला कल्पना नाही येणार मला किती मोठा धक्का बसलाय. काय गरज होती त्याला पुन्हा सगळं. तू त्याच्याशी बोललीस का? त्याचं म्हणणं ऐकून घेतलंस? नाही. दुसऱ्याची बाजू ऐकून न घेता त्याला दोष देऊ नये प्रिया. आणि तुझा दादा तसा नाहीये. मी काय फार ओळखत नाही त्याला, तरी. जाऊ दे, तू आता त्याला डिफेंड करत बसू नकोस. मी त्या दिवशी तुझ्यावर रागावले, खरंच चुकले. आय एम सॉरी अगेन. निघूया? ॲक्च्युली मलाही तुझ्याशी बोलायचं होतं प्रिया. बोल. नको, नंतर बोलू. अरे बोल. नको ग, चल. हॅलो. आई, बातमी कळते का ग? नाही, कसली? बाळ काकाचा फोन आला होता. सुलेखाची आई काल रात्रीपासून घरातून गायब आहे. काय? हो, सुलेखा बरोबरच ती पुण्याला गेली होती काही दिवसापूर्वी. बाळ काका पोलिसात तक्रार नोंदवायची म्हणतोय. मी पुण्यालाच चाललोय. अरे देवा. अरे चंदू, हे आता नवीन काय संकट येऊन उभं राहिलं? आता काय करणार आहे? बरं बाबा कुठे? ते क्लासमध्ये आहेत. अरे पण बाळभाऊजींनी स्वतः जरा तरी फोन करून आम्हाला काही सांग. नाही सुचत आहे काही. आणि बघ, तू उगाच भलते सलते विचार डोक्यात नको आणूस. नाही रे बाबा. हे बघ, तू आणि तिकडे पोचलास ना की ताबडतोब काय ते कळव मला. हा, मी फोन करते यांना क्लासमध्ये आणि निरोप ठेवते. देव करो आणि तू तिथे पोचेपर्यंत त्या सुखरूप घरी आलेल्या असू देत. चान्सेस खूप कमी आहेत आहे. बस चल, ठेवतो मी फोन. खरं तर मलाही तिकडे जायची भीतीच वाटते. भीती? काय आहे आई, मी चांगल्या मनानेच मदत करायला चाललोय का? पण मी जे काही करतो ना त्यातून शेवटी वाईटच उद्भवतं. म्हणजे शेवटी बाळकाकाही माझ्या नावानं बोटं मोडायला मोकळा. सगळे
सगळे तसेच वागतायत म्हणा. चंदू, अरे असा कडवटपणा. जे मनामध्ये रुजलंय ना तेच तोंडून बाहेर पडणार आहे. बरं चल, मी तिकडे पोहोचलो की तुला फोन करून कळवतो. तुला आणि आईला पुण्याला येऊ दिलं ना, ती माझी सर्वात मोठी चूक झाली. आई जर का माझ्याकडे राहत असती तर. म्हणजे तुला काय म्हणायचंय दी? मम्मा माझ्यामुळे आधीच बोलीन का मी? प्लीज, जे झालं त्याच्यावर काथ्याकूट करण्यात काही अर्थ आहे का? आता पुढे काय करायचं, स्टेप्स काय घ्यायच्या हे जास्त महत्वाचं आहे. वेळ नाही आपल्याकडे. मला वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करावी. पोलीस? दुसरा काय पर्याय आहे आपल्याकडे? आपण कुठे कुठे शोधत बसणार त्यांना? बरं सुलेखा, मी तुला काही फोन करायला सांगितले होते, केलेस फोन? हो, मम्माच्या डायरीतल्या सगळ्या नंबर्सना कॉल करून बघितलं. तिच्या मैत्रिणीशी बोलले मी, पण कोणालाच काहीच माहित नाही आईबद्दल. हा चंदू बोल, अरे कुठपर्यंत पोचलायस तू? हो नाही रे, अजून काहीच पत्ता लागलेला नाही. हो ना. दी, शांत हो बघू. तूच जर अशी खचलीस तर माझ्याकडे कोण बघणार? दी, मला कोण सांभाळणार मग? प्लीज डोंट क्राय. नमस्कार. नमस्कार. साहेब हे फोटो. हां, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 12 कॉपीज काढून आणले. ओके. आमचा शोध सुरू राहीलच. शिवाय उद्याच्या पेपर्सना आणि TV चॅनल्सना पण हा फोटो जाईल. पण कोणाकडनं काही इन्फॉर्मेशन मिळाली तर त्याला काही रक्कम देण्याची तयारी आपल्याला ठेवायला. नाही, मी बोलेन त्यांच्याशी, त्याची काळजी नका करू. ओके. बरं मला एक सांगा, या दोघीच पुण्यात राहत होत्या का? हो, इथे दोघीच राहतात, पण त्यांची एक मुलगी मुंबईला असते. अच्छा अच्छा. तुम्ही? मी माझ्या काकाच्या सासू आहेत ते. हां. तुमच्या माहितीप्रमाणे अलीकडे त्यांच्यामध्ये काही वाद भांडण जेणेकरून त्या? माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही. हा पण मागे एकदा सुसाईड अटेम्प्ट केला होता त्याने. हाताची शीर कापून घेतली होती. हो, आय सी. पण त्याचं काही कारण असेल ना? काही कल्पना नाही. एनिवे, केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे. त्यांच्या जीवाला त्यांच्या स्वतःपासूनच धोका आहे. पण आपण पुरेपूर प्रयत्न करूयाच. आम्हाला काही लीड मिळाला तर आम्ही तुम्हाला कळवू. थँक्यू सर. येऊ मी? थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हां, कदम जरा आतमध्ये. आई, काय झालं? अगं बाजूला बरोबर कशी मध्ये येतेस हो ग, एवढं काय होतंय अगदी? बेदाणे, वाव, कधी कधी तू किती गोड वागतेस ग, अगदी आईसारखी. कधी कधी म्हणजे काय? एरवी काय सावत्राईसारखी वागते मी? नाही, एरवी तू पोलीसमॅन सारखी वागतेस. तर का असं करू नको, तसं करू नको, अशीच बस, हेच पूस, तेच आवर. आईच्या तोंडाचा पट्टा चालू राहतो ना, म्हणूनच मुलांना वळणं लागतात. नाही तर बसला असतात दिवसभर काही न करता तंगड्यावर करून. आई, तुझ्या स्टेजला आल्यावर मी अशीच वागणार आहे का ग? नको बाबा. मॅडम, या स्टेजला यायच्या आधी त्याच्या आधीची स्टेज पार करा. आई ग, अगदी नोबॉलवर रनआउट केलंस मला. बरं झालं, बरं झालं, तूच विषय काढलास. बोल आता. लग्नाचं काय असंच ना, पाठ झालंय मला आता. प्रश्न पाठ असून उपयोग नाही, त्यावर उत्तर लागतं. देऊ ग, वेळ आल्यावर उत्तर देऊ त्याचं.
वेळ आली म्हणजे कधी? अगं प्रिया, पुढच्या वर्षी 25शी उलटेल तुझी. आई हळू बोल ना. आणि 25शीच ना, 40शी नाही. तर उलट उत्तर देता येतं बास. मामू, आय एम नॉट मेंटली प्रिपेअर्ड फॉर मॅरेज ग. मेंटली प्रिपेअर्ड? आमच्या आई वडिलांनी आमची लग्न ठरवली तेव्हा डोकी तपासली नव्हती आमची. आई तू तुमच्या वेळेचं सांगू नकोस ग. अगं का नको सांगू? गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला पाहिजे. मुलीनं विशीत पाऊल टाकलं ना की तिचे आई वडील पत्रिका घेऊन उंबरे झिजवायला लागतात. मी तुझ्या एवढी होते ना तेव्हा चंदू कडेवर आणि आधी पाळण्यात होता. हे आई, मी नाही आता भाईला कडेवर वगैरे घेऊ शकणार. तू चेष्टा करतेस माझी? ओके बर चल. हे बघ आई, एक काम करते मी. उद्या सकाळी घराबाहेर पडते आणि रस्त्यावर जो पहिला माणूस दिसेल ना त्याच्याशी लग्न करते. तू गप्पा बस गा. पोरखळ वाटतो का तुला? ए बघ प्रिया, मी खरंच सिरियसली सांगते तुला. तू एक चांगला जावई मिळवून दे मला, म्हणजे मी सुखानं डोळे मिटायला मोकळी. आई तू डोळे मिटण्याची वगैरे भाषा करणार असशील ना तर मी लग्नच करणार नाही, सांगून ठेवते. लाडात येऊ नको ग. आणि रात्र रात्र जागून टीव्ही बघू नकोस. पुन्हा चष्मा लागला ना म्हणजे नवरा मिळायची मारामार. एक ऐकेल तर शब्द. माय गॉड, काय वन ट्रॅक माइंड आहे या बाईचं. हॅलो, साहिल. हॅलो साहिल, एवढं उशिरा? काय करतेस प्रिया? काय नाही, टीव्ही बघते. तू काय करतोस? काय नाही ग, सहज फोन केला. साहिल, इज एव्हरीथिंग ओके? नाही, कारण सकाळी तू म्हणत होतास काहीतरी सांगायचंय, नंतर सांगतो. काय सांगायचं होतं? तेच सांगायला मी फोन केलाय प्रिया. बोल. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे प्रिया. आय लव्ह यू. साहिल, इज दिस सम काइंड ऑफ अ जोक? नाही प्रिया, आजच्या इतका सिरियस मी कधीच नव्हतो. खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कधीपासून ते मला माहीत नाही. कदाचित खूप आधीपासून. कॉलेजच्या फर्स्ट इयरला आपण भेटलो ना तेव्हापासून. पण आता 1 महिना तुझ्यापासून लांब राहिल्यानंतर तर माझी खात्री पटली आहे प्रिया. प्रिया, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. हा 1 महिना मी कसा काढलाय ते माझं मलाच माहिती आहे. परवा आपलं भांडण झाल्यापासून 1 मिनिट झोपलो नाहीये मी. मला असं वाटलं मी तुला गमावून बसलोय कायमचा. आज तुझा फोन आला तेव्हाच ठरवलं की तुला सगळं सांगायचं. पण साहिल, मी फोन ठेवते. अगं 1 मिनिट. मी जे काय बोललो ते तुला आवडलं नाहीये का? अगं खरंच माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. हे बघ प्रिया, एरवी लोकांना कशाला, तुला सुद्धा असं वाटतं की माझ्या खूप गर्लफ्रेंड्स आहेत म्हणून. पण तसं नाहीये का? अगं मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. साहिल, खूप उशीर झालाय, मी फोन ठेवते. प्रिया, अशी का वागतेस? काय समजायचं मी? ते न समजणं आहेत का? तू मूर्ख आहेस का? नाही ना? गुड नाईट. हॅलो प्रिया. बोला, काय आज ग्रहतारे सोडून आमची आठवण कशी आली माणसांची? अगं माणसांची आठवण आली असती तर तुला का फोन केला असता मी? ओह, आय एम ग्लॅड दॅट यू नो दॅट आय एम एन एंजल. बस प्रिया, बर कुठेच आत्ता? मी चंद्रावर. प्रिया प्लीज. आता कुठे असणार? घरी आहे. बोल. बर, जरा वेळ आहे का तुझ्याकडे? काम होतं महत्वाचं.
कौन है वो लड़की? प्रिया प्लीज बी सिरियस यार, एक खरंच महत्वाचं काम आहे, भेटू शकशील का? आत्ता? अरे मी आत्ताच आले घरी, लगेच बाहेर पडले ना तर आई लगेच बोंबाबोंब करेल. प्रिया अगं खूप महत्वाचं आहे म्हणून तुला विचारतोय, प्लीज. ओके, कुठे भेटूया? लिसन, आय डू वन थिंग. मी आता लगेच निघतो आणि मी तुझ्या घरापाशी येतो. ओके, खालनं मिस्ड कॉल दिला की मग खालती उतरा. ओके 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 ओके. ऐक 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 ऐक, हे बघ, आईला सांगू नकोस की तू मला भेटतेस, कळलं? निखिल, एव्हरीथिंग इज ऑल राईट ना? अगं भेटल्यावर बोलूयात का? चल बाय. बाय. बरं सापडलास. अरे माझं तुझ्याकडे एक काम आहे. आता मी जरा बाहेर चाललोय का? बाहेर आता कुठे? मित्राकडे. कोण मित्र? अगं तू नाही ओळखत त्याला. अरे पण त्याला काहीतरी नाव गाव वगैरे काहीतरी आहे की नाही? विपुल. 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 नाही, तुझ्या बापाने विचारलं तर मला उत्तरं द्यावी लागतात ना. मला काय करायचंय? कोणी या घरात यावो जाओ, मला काय करायचं कोणी मला विचारतंय का? आत्या, त्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे. पूजा? दर्शनाला जायला नको? मग मी पण येते तुझ्या बरोबर. नको ना. अरे असं काय करतो, पाया नको का पडायला? मग मी पडतो तुझ्या वाटचं. असं म्हणतोस? बरं चल चल, मी दक्षिणा देते तुला. अरे नको नको, मी आता देतो ना पैसे, तू नंतर दे मला. काय वाड्यात कोण कोण लोक आलेत? लोक? अहो आधी आलाय. कोण आधी? आपल्या मधुदादाचा मुलगा आदिनाथ. तो आलाय, तो मधुसूदनचा मुलगा आहे काय? हो. आणि काय रे त्याच्याबरोबर ती बाई? बाई कोण आहे? ती त्याची बायको शुभ्रा. शुभ्रा. बरं सोपान आजोबा, भैरवकालीच्या मंदिरात होम आहे, तिकडे मालकांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय, तयार राहा. मी नाही येणार. त्या देवळाने माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलाय. नाही नाही नाही. सत्यानाश केलाय म्हणजे? तुला कशाला रे चांभार चौकशा? सांगितलं ना नाही येणार म्हणजे नाही येणार. बरं बरं बरं, नाही येणार तर नका येऊ. पण आपल्या कामाचं काय झालं? कसलं काम? खजिन्याच्या कामाचं. खजिना? हो. तुझा काय संबंध? हो. बघ शेळ्याला माझ्या तोंडावर ठोकून गेला होतास ना. अहो आता रागाच्या भरात काहीतरी बोललो ते एवढं काय लक्षात ठेवलं तुम्ही? आणि काय हो, तुमच्यासाठी मी महादेवरावांचे कागद आणून दिले होते, ते तुम्ही गायब केलेत. मग मी चिडणार नाही तुमच्यावर? तुमच्यामुळे मी तोंड कशी पडलो असतो तर? आता त्याच्यात हसण्यासारखं काय आहे? अरे तुझं तू दिनू मूर्ख आहे. हा? मला काय म्हणत होता ठाऊक आहे? काय? सोपान काका, या वाड्यात तुम्ही आणि मी दोघेच म्हातारे आहोत. हा विष्ण्या आपल्याला मारून या वाड्यातली सगळी संपत्ती, पैसा अडका घेऊन पळून जाईल. असं बोलले मालक? अरे हा कसला मालक? आपणच आपले मालक असतो. काय चीज झालं रे तुझ्या एवढ्या वर्षाच्या चाकरीचं? बरोबर आहे तुमचं, पण आता काय करायचं? खजिना कसा मिळवायचा? तुम्ही तर सगळे कागदपत्र देऊन टाकलेत त्यांना. मी तुझ्यासारखा दीडदमडीच्या अकलेचा नाही आहे. कागद परत दिले तर सगळी माहिती स्वतःकडे ठेवली. म्हणजे मला हवी होती ती सगळी माहिती मिळाली आहे. हा, तू जर मला साथ दिलीस तर 2 दिवसात सगळा खजिना आपला होईल. अहो मी तर तुमच्या बरोबरच आहे. सांगा ना, सांगा काय करायचंय, सांगा ना. काय माहिती मिळाली तुम्हाला खजिन्याबद्दल? तुला आकडे मोजता येतात? हो. मग 10,000 पर्यंत आकडे मोजायचे. उलटे मोजून झालं की ये. मग मी ठरवतो तुला सांगायचं की नाही ते. आई शपथ, तुमचं ना काय करायचं ना? जाऊ दे.